आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। मुंबई उत्तर पश्चिम मधील निकाल हा एक आदर्श घोटाळा। फेरमतमोजणी करून अमोल कीर्तीकरांच्या विरोधात निकाल देण्यात आला। यामागे वंदना सूर्यवंशी यांचा हात, संजय राऊतांचा गंभीर आरोप। वायकर यांना विजयी करणारा मोबाईल फोन पोलीस ठाण्यातून बदलण्याचा प्रयत्न। वायकर यांचा खास माणूस निवृत्त पीआय सातारकर वनराई पोलीस 4 दिवस काय डील करत होते, राऊतांचा सवाल। वनराई पोलीस ठाण्याचे पीआय राजभर हे अचानक रजेवर का गेले, संजय राऊतांचा आरोप। तर या प्रकरणी निवडणूक आयोगापासून कोर्टापर्यंत सर्व मार्ग हाताळणार, संजय राऊतांची प्रतिक्रिया। बाद केलेल्या पोस्टल मतांच्या आधारावर चुकीचा निकाल दिला, रवींद्र वायकरांना खासदारकीची शपथ देऊ नये, राऊतांचं वक्तव्य। केंद्रीय निवडणूक आयोगानं एलन मस्क यांना फटकारलं। भारतातील निवडणुकांची विश्वासार्हता बदनाम करण्याचा प्रयत्न। भारतात या आणि ईव्हीएम हॅकिंगचं प्रात्यक्षिक दाखवा, निवडणूक आयोगाचं एलन मस्क यांना आव्हान। मनुष्य विजयाने नम्र होतो, राणे विजयाने हिंस्त्र आणि बेफाम होतात। कोकणातून शिवसेना संपवली, या नारायण राणेंच्या टीकेला सामनातून उत्तर। लोकसभा निवडणुकीत कोकणात महायुतीला प्रचंड यश। महायुतीला तडीपार करण्याची घोषणा करणाऱ्यांचं कोकणवासियांनी तडीपार केलं। फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। राष्ट्रवादीला केंद्रात स्थान मिळाल्यास मलाच मंत्रिपद मिळेल, खासदार प्रफुल्ल पटेल यांचा दावा। तर सुनेत्रा पवार यांचंही नाव मंत्रिपदासाठी चर्चेत। विधानसभेच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला नाही, नाना पटोलेंचं स्पष्टीकरण। तर विधानसभा निवडणुकीत प्रत्येक पक्षालाच जास्त जागा हव्यात, विधानसभेला 300 जागा कराव्या लागतील, पटोलेंचा टोला। विधानसभेला 90 जागा मिळाव्या ही आमची अपेक्षा, जागांसंदर्भात वरिष्ठ निर्णय घेतील, दिलीप वळसे पाटलांचं वक्तव्य। सांगलीत जयंत पाटील समर्थकांकडून विशाल पाटील विश्वजित कदमांना इशारा, त्या टोकाला जायला लावू नका, सगळंच गमवावं लागेल, विशाल पाटील आणि विश्वजित कदमांना रील्समधून थेट इशारा। रोहित पवारांना शरद पवार गटात मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता, रोहित पवार आणि जयंत पाटलांमधील संघर्ष मिटवण्यासाठी पक्षांतर्गत हालचाली सुरू। मोदी फडणवीस घराणेशाहीवर टीका करतात, पण घराणेशाही असणारे सर्वात जास्त नेते भाजपमध्येच, रोहित पवारांची भाजपवर टीका। शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत शिंदे गटाचे बॅनर, बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार, भगवा विचार त्याला जनाधार। बॅनरमध्ये शिंदे गटाचा पुन्हा ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न। पैसे वाटून नारायण राणे निवडून आले, राणेंच्या विजयासाठी घरोघरी पैसे वाटल्याचा व्हिडिओ समोर, संजय राऊतांचे नारायण राणेंवर गंभीर आरोप। एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन एकत्र आले तर चांगली गोष्ट, दोघांनी एकत्र काम करावं हीच आमची इच्छा, गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया। कल्याणमध्ये घंटानाद आंदोलनादरम्यान शिंदे आणि ठाकरे गटाचे काही कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचे प्रयत्न। सरकारचं शिष्टमंडळ लक्ष्मण हाकेंच्या भेटीला, अतुल सावे, भागवत कराड, संदीपान भुमरे हाकेंसोबत चर्चा। मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण न देण्याच्या मागणीवर लक्ष्मण हाके ठाम। माझा कोणत्याही ओबीसी नेत्याला विरोध नाही, पण आम्हाला ओबीसीतून आरक्षण देण्याला विरोध कशाला करता, जरांगेंची लक्ष्मण हाकेंच्या ओबीसी आंदोलनावर प्रतिक्रिया। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी लवकरच निवडणूक होणार, आमदारांची मतं फुटू नये यासाठी राजकीय पक्षांसमोर आव्हान। अजित पवार गटाच्या राजेश विटेकरांची विधान परिषदेवर वर्णी लागण्याची शक्यता, राजेश विटेकर परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी होते इच्छुक। यवतमाळच्या माजी खासदार भावना गवळींना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता, शिंदे गट गवळींना विधान परिषदेवर घेऊन मंत्रिपद देणार, सूत्रांची माहिती। 19 आणि 20 जूनला राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर, श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्यात राज ठाकरे सहभागी होणार। माकपचे नेते नरसय्या आडम यांनी घेतली शरद पवारांची भेट, विधानसभा निवडणुकीसंदर्भात माकप नेत्यांची शरद पवारांसोबत चर्चा, नरसय्या आडम यांची 12 जागा माकपला देण्याची मागणी। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम प्रांताची आज पुण्यात बैठक, संघ मुख्यालय मोतीबागेत बैठक, लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवावर चर्चा होण्याची शक्यता। राज्यात समाजवादी पार्टी स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवणार, समाजवादी पार्टी विधानसभेच्या 35 जागा लढवणार, आमदार अबू आझमी लवकरच अखिलेश यादव यांच्याशी चर्चा करणार। पुण्यातील 8 पैकी 6 जागा लढवण्याची शरद पवार गटाची मागणी, पुण्याच्या विधानसभेच्या जागांचा अहवाल जयंत पाटलांकडे सादर होणार, पदाधिकारी आज जयंत पाटलांकडे 6 जागा लढवण्याची मागणी करणार। आपल्या दवाखान्यामध्ये आता कर्करोग तपासणी होणार, कर्करोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी विभागीय स्तरावर निदान आणि प्राथमिक सेवा पुरवण्याचा महापालिकेचा निर्णय, पावसाळ्यानंतर सुविधा उपलब्ध करून देणार। पुणे अपघात प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या ससून रुग्णालयात अनेक बदल आवश्यक,
वरिष्ठ डॉक्टरांच्या समितीचं मत. कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी रुग्णालय प्रशासनानं पावले उचलावीत. 117 पानांचा अहवाल सादर. कोकण मराठवाड्यात हवामान विभागाचा येलो अलर्ट. राज्यात मान्सून रखडल्यानं विदर्भातील तापमानात वाढ. गेल्या 15 दिवसांमध्ये कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ. वाशीच्या एपीएमसी बाजारात कांद्याला प्रति किलो 25 ते 30 रुपयांचा दर. सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचं वय 60 वर्ष करण्याबाबत सरकार सकारात्मक. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून सरकारी कर्मचारी संघटनेला आश्वासन. तर केंद्र शासनानं कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 वरून 50% केला. पोलीस भरतीत वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना सर्व ठिकाणी मैदानी चाचणी देता येणार. पोलीस महासंचालक कार्यालयाकडून परिपत्रक जारी. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून 2024-25 साठी शुल्क परतावा धोरण जाहीर. 30 सप्टेंबर 2024 पूर्वी प्रवेश रद्द केल्यास विद्यार्थ्याला पूर्ण शुल्क परत मिळणार. पश्चिम बंगालमध्ये कंचनजंगा एक्सप्रेसचा अपघात. मालगाडीची कंचनजंगा एक्सप्रेसला धडक. अपघातात 8 जणांचा मृत्यू तर 30 जण जखमी. सलगच्या सुट्ट्यांमुळे शिर्डीत साई दर्शनासाठी भाविकांची गर्दी. भाविकांच्या गर्दीमुळे रस्ते आणि बाजारपेठा फुलल्या. विद्यार्थ्यांना आता थेट शाळेतच पास मिळणार. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून एसटी पास थेट तुमच्या शाळेत ही विशेष मोहीम हाती. मुंबईसह राज्यात म्हाडाची 13,000 घरांसाठी बंपर लॉटरी. मुंबईसह पुणे, कोकण, संभाजीनगर, नाशिक, अमरावती, नागपूर शहरात म्हाडा घरं उभारणार. पुण्यातील नवीन विमानतळाच्या रनवेचा लवकरच विस्तार होणार. केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची ग्वाही.